कोण होता बर्बरीक? ज्याचे राजस्थानमध्ये मंदिर आहे, अनेक भाविक त्याची पूजा करतात. त्याला खाटू श्याम नावानेही संबोधले जाते. भाविक तर त्यांना हारे हुए का सहारा असेही म्हणतात. कलियुगात पूजल्या जाणाऱ्या या कृष्णाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. बर्बरीक महाभारतामधील एक पात्र. त्याला खाटूश्याम का म्हटले जाते? जिंकणाऱ्या माणसासोबत सगळेच असतात, पण हरणाऱ्या माणसासोबत कोण असते? हारे हुए का सहारा म्हणून भक्त ज्याची साधना करतात, पूजा करतात, त्याचीच ही गोष्ट. चला जाणून घेऊया गोष्टी गो चॅनलवर. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महाभारताचे रणशिंग फुंकले गेले होते. एके ठिकाणी 5 पांडवांची सेना तर दुसरीकडे 100 कौरवांची सेना. रथी महारथी युद्धात. युद्ध सुरू झाले. घोड्यांच्या टापांनी अवकाशाचा रंग बदलला. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, अर्जुन एकावर एक असे शूरवीर दोन्ही बाजू जिंकण्यासाठी घनघोर लढत होत्या. रथी महारथी युद्धाचे किस्से गाजवत होते. भगवान श्रीकृष्ण सारथी म्हणून धर्म सांगत होते. रणांगणावर शूरवीर कोसळतही होते. अशात एक महारथी हस्तिनापुरात आला, ज्याने सगळ्यांना चिंतेत पाडले. कोण होता तो महारथी? सारीपाटात हरल्यामुळे पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. त्याच वनवासात भीमाची ओळख हिडिंब राक्षसाची बहीण हिडिंबाशी झाली. त्याचे प्रेम झाले आणि मग लग्न. त्यांना पुत्र प्राप्ती झाली. त्या मुलाचे नाव घटोत्कच. त्याने महाभारताच्या युद्धात खूप मोठे साहस केले. त्याला मारण्यासाठी कर्णाला एका अमोघ अस्त्राचा वापर करावा लागला. हे जे अस्त्र होते जे कर्णाने फक्त अर्जुनाला मारण्यासाठी ठेवले होते. तर घटोत्कचाचा मुलगा म्हणजे बर्बरीक, भीमाचा नातू. त्याने देवीची कठोर पूजा केली, तपश्चर्या केली. देवीने त्याला 3 बाण दिले. त्या 3 बाणाने पूर्ण युद्धाची दिशा बदलेल. सगळ्या सैनिकांचा नाश होईल आणि युद्ध संपेल. मग त्याने एक प्रतिज्ञा केली की तो नेहमी हरणाऱ्या आणि कमजोर बाजूसोबत राहील. बर्बरीक जर युद्धात पांडवाच्या बाजूने उतरला तर कौरवांचा पक्ष कमजोर होताना त्यांना साथ देणे क्रमप्राप्त होते. भगवान श्रीकृष्णाला युद्धाची स्थिती संतुलित ठेवायची होती, म्हणून त्यांनी बर्बरीकची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते एक ऋषी बनून बर्बरीकडे गेले आणि त्याच्या शूरतेची परीक्षा घेण्यासाठी त्याला सांगितले की समोर दिसणाऱ्या झाडाची जितकी पाने आहेत ती भेदून दाखव. बर्बरीकने बाणाची प्रत्यंचा खेचणार तोच एक पान श्रीकृष्णाने आपल्या पायाखाली लपवून ठेवले. बर्बरीकने बाण सोडला. एकाच बाणात झाडाच्या सर्व पानांना भेदून बाण भगवान कृष्णाच्या पायाला लागला, ज्या पायाखाली भगवान कृष्णाने पान लपवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याची ताकद ओळखली आणि ते आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. त्यांनी त्याला धर्मासाठी पांडवासोबत लढण्यास सांगितले, पण त्याच्या प्रतिज्ञेमुळे तो काही करू शकत नव्हता. बर्बरीक श्रीकृष्णाला गुरुस्थानी मानत होता. त्यामुळे श्रीकृष्णाने युद्धाचे संतुलन राखण्यासाठी, अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्यासाठी त्याचे शीश मागितले. बर्बरीकनेही भगवान श्रीकृष्णाप्रती आपली श्रद्धा आणि धर्मासाठी आपला देह त्यागला, आपले शीश कापून दिले. त्याने भगवान कृष्णाला सांगितले की हे युद्ध भविष्यात दिशादर्शक ठरेल. मला माझ्या डोळ्यांनी हे युद्ध पाहायचे आहे. भगवान कृष्णाने त्याचे शीश एका उंच टेकडीवर ठेवले, जिथून त्याला संपूर्ण युद्ध पाहता येईल. त्याच्या त्यागासाठी भगवान कृष्णाने त्याला वरदान दिले. कलियुगात त्याला श्रीकृष्णाचे रूप म्हणून पूजले जाईल. त्याच्या पूजेने सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. त्याला खाटू श्याम या भगवान कृष्णाच्या नावाने ओळखले जाईल. श्रीकृष्णाने दिलेल्या वरदानानुसार राजस्थानमध्ये खाटू येथे त्याचे देवस्थान आहे. त्यांना खाटू श्याम बाबा म्हणूनही ओळखले जातात. लाखो भाविक तेथे पूजा करतात. म्हणूनच म्हणतात ना, हारे हुए का सहारा, जय खाटू श्याम बाबा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा गोष्टी गो चॅनलला.